त्याच्याकडेच असते. बरं असं चला बसा. नाही ना. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी चाललेलो आहे ज्योतिबाच्या मंदिराला आणि सोबत महालक्ष्मी मंदिरचाही ब्लॉग असेल. दोन्ही डिफरंट ब्लॉग असतील. तर आजचे ब्लॉग तुम्ही नक्की बघा. म्हणजे एक खूप सुंदर असे दोन्ही मंदिरं आहेत आणि चांगली ठिकाणं आहेत. तुम्ही विजिट करा. तुम्हाला ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. तर आता मी पुसेगाव इथे ऑनलाईन CNG पंपावरती आहे. आता CNG भरायचं आहे कारण गाडीमध्ये CNG बिलकुल नाही. CNG भरून आपल्याला निघायचं आहे. आता ही समोर आहे ती आपली गाडी. ह्याच गाडीने आपण येतो. आत्ता आपण आलेलो आहे इथे हॉटेल मनिका. इथे नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. आता नाश्ता करून परत पुढे निघायचं. नाश्ता वगैरे झालेला आहे आपला आणि आता इथून पुढं आपलं पहिलंच जो विजिट पॉईंट असेल ज्योतिबाचं मंदिर असेल. तर आता नाश्ता पूर्ण झालेला होता आपला आणि सगळे मग गाडीमध्ये बसले आणि मग इकडून मी निघालो पुढे. जाताना मध्ये थोडंसं डिस्टर्बन्स होता. रोड क्लोज होता, कुठे कुठे रोडचं काम चालू होतं, त्यामुळे जायला उशीर झाला आणि फायनली आम्ही दक्कनचा राजा ज्योतिबा इथे पोहोचलो. ही ज्योतिबा मंदिराची मेन एंट्री आहे. तुम्ही बघू शकता इथे समोरून. मी समोरून हे काढलेला आहे. आज जातानाचा पण व्हिडिओ आहे. आज जाताना ही साईडची बाजारपेठ तुम्हाला दिसेल. एकदम म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत तिथे. मुलांची खेळणी असू द्यात किंवा इतर बऱ्याच गोष्टी आहेत तिथे. प्रसाद वगैरे सगळं सगळं म्हणजे सगळं आहे. तर मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारची प्राचीन काळातील पुरातन मंदिर आहे ज्योतिबा मंदिर आणि खरंच खूप सुंदर असं मंदिर आहे. इथे आतमध्ये जास्त फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करता येत नव्हती, त्यामुळं मला काही जास्त वेळ भेटला नाही. तरीही जेवढं जमेल तेवढं मी इथे व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न केला आहे. पण ह्या मंदिराची जी रचना आहे, याचं जे बांधकाम आहे वगैरे, हे एवढं प्राचीन पुरातन काळातलं आहे आणि इतकं सुंदर अद्भुत म्हणजे खूप अद्भुत आहे. इतकं मजबूत असं बांधकाम आहे. मला खरं तर खूप इच्छा होती की अजून बऱ्याच गोष्टी रेकॉर्ड कराव्या क्लोजली. पण ॲक्च्युअली तिथे असं म्हणजे जागोजागी पाट्या लावल्या होत्या की बाबा व्हिडिओ शूट करायचा नाही किंवा फोटोज काढणार नाही, त्यामुळे काढता आला नाही. मंदिराच्या आतमध्ये जो गाभाऱ्याचा भाग आहे, म्हणजे आतमध्ये जिथे मूर्ती आहेत, आपण दर्शन करायला जिथे आतमध्ये जातो, त्याच्या आतमध्ये उत्तम अशी म्हणजे मंदिराची रचना आहे, गाभाऱ्याची रचना आहे. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपलं दर्शन झालेलं आहे. तर बघू शकता पूर्ण कपडे गुलालाने भरलेले तिकडे. तर दर्शन खूपच लवकर झालं आणि व्यवस्थित झालं. तर ब्लॉग काय मला पूर्ण करायचा होता, पण आतमध्ये व्हिडिओ शूटिंग आणि फोटोसाठी म्हणजे बंदी होती, म्हणजे अलाउड नव्हतं. त्यामुळे पूर्ण काय ब्लॉग पूर्ण करता आला नाही. पण आपल्याला ज्या पद्धतीने करता आला त्या पद्धतीने ब्लॉग केलेला आहे. मंडळी, हे जे मंदिर आहे ना, हे अतिशय सुंदर मंदिर आहे आणि उत्कृष्ट आहे. म्हणजे त्याची रचना आणि इथला जो परिसर आहे खूपच सुंदर, म्हणजे अद्भुत. जर कोणी इकडे आले नसेल तर इथे ज्योतिबा मंदिराला नक्की भेट द्या आणि तुम्ही अनुभवू शकता इथली धार्मिकता, इथले उत्सव. इथे म्हणजे सगळं काय आहे. तुम्ही एकदा नक्की विजिट करा. जे जे आले ते त्यांनी पण या आणि जे आत्तापर्यंत आले नाही ते परत परत येतील जर त्यांनी एकदा या देवस्थानाला भेट दिली तर. म्हणजे आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला तुम्ही नक्की सांगा कमेंटच्या माध्यमातून. लाईक करा व्हिडिओजला आपल्या आणि सबस्क्राईब करा आणि असेच ब्लॉग येत राहतील. आणि अजून बरेच काही टेम्पल्स आहेत, काही मंदिरं आहेत, त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तिथून पुढे मी बाळूमामाला आलो. म्हणजे बाळूमामाचं पण दर्शन घ्यायचं होतं. मला संध्याकाळी यायला 7 वाजले. पण महत्त्वाची आणि खूप लाभदायक गोष्ट ही घडली, म्हणजे देवाची कृपा, की आम्हाला तिथे आल्यानंतर आरती भेटली. देवाची आरती चालू होती आणि खरंच हे प्रत्येकाला भेटत नाही, पण मला भेटली. त्यावेळेला आरती चालू होती मी जेव्हा आलो तेव्हा. खूप भारी वाटलं आणि दर्शनही झालं. आज काही अमावस्या पौर्णिमा वगैरे असं काय नव्हतं, त्यामुळं गर्दी अजिबात नव्हती आणि मंदिरही खूप जवळून अनुभवायला भेटलं. खूप छान मंदिर होतं आणि दर्शनही झालं, आरतीचा लाभही भेटला. खूप भारी वाटलं, म्हणजे खूपच भारी होतं हे. आजच्या दिवसभरातल्या सगळ्यात भारी गोष्ट ही घडली. आणि मग आरती झाल्यानंतर ना इकडे थोडंसं मंदिराच्या बाजूला हे स्टॅच्यूज आहेत. त्याच्या बाळूमामाच्या घराच्या बाजूला श्री दत्त महाराजांची पण मूर्ती आहे.
तर ते बाळूमामांची आरती झाल्यानंतर दत्त महाराजांची आरती होते. दत्त महाराजांच्या आरतीसाठी मी परत एकदा आलो. इथे बाजूला शिडी आहे, तिथे बाळूमामांचं मंदिर आहे. दत्त महाराजांची आरती झाल्यानंतरनं मग थोडंसं म्हटलं आता बाजारात म्हणजे तिथली जी दुकानं आहेत वगैरे तिकडे फिरूयात. मंदिराचं पूर्ण म्हणजे थोडंसं मंदिर परिसरात फिरलो आणि पाहिलं. खूप मस्त होतं. आणि नंतरनं ते झाल्यानंतरनं इकडे वरती आलो. इथे अगरबत्ती किंवा आणि नारळ वगैरे आपण इथे वाहतो देवाला. तर इथे थोडंसं म्हणजे बघू शकता तुम्ही आज पब्लिक म्हणजे ना काहीच नव्हतं. एकदम थोडं पब्लिक होतं.